प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा। या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे। जरांगेंच्या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडेंची मागणी। मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली। धनंजय मुंडेंनी सुपारी दिल्याचा जरांगेंचा मोठा आरोप। बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती धनंजय मुंडेंचा माणूस। जरांगेंचा खुलासा। धनंजय मुंडे, तुम्ही मला खेटायला नको होतं। तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा। मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपी दादा गरड याचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर। व्हिडिओतून सहभागाचा केला आरोप। अमेरिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल। मात्र पार्थ पवार अमेरिया कंपनीचे 99% मालक असूनही गुन्हा नाही। विरोधकांकडून सरकारवर सवाल उपस्थित। पुण्यातील जमीन खरेदीचे सर्व अधिकार दिग्विजय पाटलांना देण्यात आल्याचा उल्लेख। न्यूज 18 लोकमतच्या हाती कागदपत्र। जमीन खरेदी प्रकरणी संबंध नसल्याचा पार्थ पवार करू शकतात दावा। प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई, तर 1 महिन्याच्या आत चौकशी होऊन अहवाल येईल। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी बावनकुळेंची माहिती। पंढरपूरमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आले आमने सामने। दोघेही एकमेकांच्या अंगावर गेले धावून। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला। पुण्यातील भोंदूबाबा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून 3 जणांना नाशिकमधून अटक। भोंदूबाबा दीपक खडकेसह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेने केली अटक। भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार। जेमिमा, स्मृती मंधाना आणि राधा यादव यांचा सत्कार। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येचा कट रचत त्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार स्वतः जरांगे पाटलांनी केली। अशातच मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले। ही सुपारी धनंजय मुंडेंनीच दिल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। आरोपींची वारंवार धनंजय मुंडेंसोबत बैठक झाली। बीडमधील कांचन नावाचा व्यक्ती धनंजय मुंडेंचा माणूस आहे असं जरांगेंनी म्हटलंय। तर धनंजय मुंडे यांनी मला खेटायला नको होतं, पण तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा असा इशारा जरांगेंनी दिलाय। तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल, तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असे। त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या। आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो। मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला
नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे एक जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाचवीची आहे. ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय, फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं. नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. तर जरांगे पाटील यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट होता असा आरोप केला आहे. त्यांनी तक्रार सुद्धा केली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला, धनंजय मुंडेंचं नाव घेतलं. तर दुसरीकडे धनंजय मुंडे आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर धनंजय मुंडे सुद्धा समोर आलेले आहेत. आता धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळून लावत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या मनामध्ये कोणाबाबत असं पाप आलं असेल तर माझी आणि जरांगेंची ही ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा असं धनंजय मुंडे म्हणाले. आणि कोर्टाची अडचण येत असेल तर मी परवानगी काढतो असं म्हणत धनंजय मुंडेंनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सत्यता बाहेर काढण्यासाठी सीबीआय चौकशी करा अशी मागणी सुद्धा धनंजय मुंडेंनी केली आहे. तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय, असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे.